आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने देशी गायीला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भारतीय संस्कृतीतील गायीचं अनन्यसाधारण महत्त्व पाहता गायीला विशेष दर्जा दिलाय। देशी गायीच्या दुधाचं मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे। देशी गायीच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचं अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे। देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर तसंच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायीचे शेण व गोमूत्राचं महत्त्व आहे। राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातीच्या गायी आढळतात। मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाव अशा जाती आहेत। वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्वामुळे गायीला कामधेनू संबोधलं जातं, परंतु मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे। यामुळे देशी गायींचं संगोपन व संवर्धन करणं गरजेचं असल्यानं देशी गायीच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावं यासाठी शासनानं देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिलेली आहे।